नमस्कार. विज्ञान विश्वधर्म मंडळातर्फे होलिकोत्सवातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे. जल्पन्तु स्वेच्छया लोका निःशङ्का यस्य यन्मनः तेन शब्देन सा पापा होमेन च निराकृता. जल्पन्तु लोकाः जल्पन्तु स्वेच्छया. लोकांनी काय करावं? आपल्या मनातील हवं तसं स्वेच्छया म्हणजे स्वतःची इच्छा होईल तसं आपल्या मनातलं पाहिजे तेवढं बोलावं. जल्पन्तु म्हणजे बोलावं. लोकांनी होळीसमोर उभं राहून निःशंका यस्य यन्मनः म्हणजे अगदी निःशंकपणे आपल्या मनात असेल ते पाहिजे तेवढं स्वेच्छेनुसार लोकांनी त्या होळीच्या होमाभोवती उभं राहून बोला. काय होईल? तेन शब्देन म्हणजे असं बोलल्यामुळे सा पापा. सा म्हणजे ती राक्षसी. आपण जे मानलेलं आहे की एक राक्षसीण असते, ती मुलांना त्रास देते, लोकांना त्रास देते, ती राक्षसीण होमेनच निराकृता. त्या राक्षसिणीचं निराकरण होईल या होमाने. होळीच्या होमाभोवती म्हणजेच होळीभोवती उभं राहून जर लोकांनी आपल्या मनातील गोष्टी निःशंकपणे बोलल्या तर त्या शब्दांनी सा म्हणजे ती, पापा म्हणजे पापीण, ती जी पापीण राक्षसीण आहे ती लोकांची दृष्टी पडल्याविनाच क्षीण होईल, निघून जाईल. अदृष्टिघातैः डिंभानां राक्षसी यक्षयं एष्यति सर्वदुष्टापहो होमः सर्वरोगोपशांतिदः. हा होम कसा आहे? तर हा होम आहे हा सर्व रोगोपशांतिदः, सर्व रोगांवर उपचार करणारा असा होम आहे. म्हणजे ह्या होमामध्ये जी औषधी वनस्पतींची लाकडं जाळली जातात हे महत्त्वाचं आहे. औषधी वनस्पतींची लाकडं या होमामध्ये जाळणं आवश्यक आहे की त्याद्वारे आपले सर्व रोग पळून जातील, रोगांचं शमन होईल. आणि ही जी डिंभानाम राक्षसी, ही जी कोणी राक्षसी आहे, डिंभा नावाची ती जी राक्षसी आहे तिचा क्षय होईल आणि सर्व दुष्ट गोष्टी निघून जातील, दुष्ट शक्ती निघून जातील. याच राक्षसीला काय म्हटलेलं आहे ते पुढील श्लोकात पाहू. क्रियते स्यान्द्विजैः पार्थ तेन सा होलिका स्मृता. या भविष्योत्तर पुराण खंडाला एकच फक्त होलिका नावाचा एक संदर्भ आहे की ती राक्षसी आहे ती होलिका. तिला विद्वानांनी होलिका असं म्हटलेलं आहे. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.